To hear your notifications, follow the notification on your phone to turn on notification access. Hello. Hello, madam, voice is not audible.
ठीक आहे. माय वॉइस इज नॉट रेकॉर्डिंग ठीक आहे. तर वन वे स्लॅब आणखी टू वे स्लॅबचं आता या ठिकाणी आपण काय डिस्ट्रीब्युशन कसं करायचं लोड वरती ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर वन वे स्लॅब कसं डिनोट करायचं, तर LY/LX रेशो किती येतो, तर त्याच्यावरती बेस राऊंड दिस LY/LX रेशो. LY म्हणजे काय असणार आहे, तर लॉंगर लेंथ आणखी शॉर्टर लेंथ या दोन्हीवरून तुम्ही LY/LX रेशो एकदा कॅल्क्युलेट केला की विल गेट द आयडिया अबाउट द टू वे स्लॅब आणि वन वे स्लॅब. त्याचा लोड परत कसं कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला, तर जो तुमचा प्लॅन आहे तर त्या प्लॅन मध्ये तुम्ही पोझिशन तुमच्या फिक्स करायच्या. कुठल्या पोझिशन तुम्ही फिक्स करणार, तर बीमच्या पोझिशन असतील किंवा स्लॅबच्या पोझिशन असतील. एकदा स्लॅबच्या पोझिशन तुम्ही फिक्स केल्या की त्याच्यावरून स्लॅब 1चा आपण जर डिझाईन करायला गेलो तर त्या ठिकाणी बीम B1 असेल, B2 असेल, B3 असेल, B4 असेल, अशा पद्धतीने बीमचं कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. नेक्स्ट वन, परत या ठिकाणी वन वे स्लॅब आहे. तर वन वे स्लॅबचं जे लोडचं डिस्ट्रीब्युशन होतं बीम वरती, तर ते काय होणार आहे, पार्टिशन होणार आहे. त्यामध्ये म्हणजे दोन्ही साईडला हाफ हाफ लोड आहे तो तुमचा ट्रान्सफर होणार आहे. जर तुमचा LY/LX रेशो हा वन वे स्लॅब असेल त्यावेळेला, तर LY/LX रेशो इज अ वन वे स्लॅब असेल तर त्यावेळेला तुमचा B1 आणखी B3 जे काय तुमचे नंबर तुम्ही दिले असतील बीमला, बीम पोझिशन 1, 2, 3, 4, तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी काय होणार आहे, तुमचा लोड आहे तो ट्रान्सफर होणार आहे, हाफ हाफ लोड. सेम जर तुम्ही टू वे स्लॅबला जर गेला त्या ठिकाणी तुम्हाला LY/LX रेशो जो आहे तो तुमचा लेस दॅन 2 असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे, तर मिळणार तुमचा त्या ठिकाणी आपल्याला जो डिझाईन करायला लागणार आहे स्लॅब तो कुठला असेल, तर टू वे स्लॅब असणार आहे. तर त्या ठिकाणी टू वे स्लॅब साठी आपल्याला काय करावं लागेल, टू वे स्लॅबला त्या ठिकाणी, तर ज्या ठिकाणचं शॉर्टर लेंथ आहे, समजा 4 मीटर इज द शॉर्टर लेंथ, तर शॉर्टर लेंथला आपल्याला काय करायला लागेल, ट्रापेझॉइडल ट्रायंग्युलर सेक्शन मध्ये डिवाइड करायला लागेल. ट्रायंग्युलर सेक्शन आणखी ट्रापेझॉइडल सेक्शन अशा दोन सेक्शन मध्ये आपल्याला काय करायचंय, डिवाइड करायचं. डिवाइड केल्यानंतर बघा या ठिकाणी B1, B2, B3, B4 परत या ठिकाणी तुम्ही स्नॅपशॉट या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल B1, B2, B3, B4 यामधून तुम्हाला ट्रायंग्युलर आणखी ट्रापेझॉइडल या दोन्हीचे आपल्याला काय करायचे, बीम वरती लोड ट्रान्सफर करण्यासाठी जे काही फॉर्म्युले आहेत फॉर ट्रायंग्युलर लोड आणि फॉर द ट्रापेझॉइडल लोड, तर हे 3 फॉर्म्युले, पहिला जो फॉर्म्युला आहे फॉर द वन वे स्लॅब, सेकंड फॉर्म्युला आहे तो म्हणजे फॉर द टू वे स्लॅब, आणि तिसरा जो फॉर्म्युला आहे तो तुमचा टू वे स्लॅब मध्ये परत तुमचा पहिला जो फॉर्म्युला आहे फॉर ट्रायंग्युलर लोड आणि फॉर द ट्रापेझॉइडल लोड. तर हे लोड कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर तुम्हाला इच अँड एव्हरी कंपोनंट ऑफ द बीम वरती येणारा लोड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा. मग तो B1 असेल, B2 असेल, B3 असेल, B4 असेल, तर या ठिकाणी जे काही कॉमन बीम येणार आहे तर त्या कॉमन बीम वरती त्याला जर जे प्रायमरी आणि सेकंडरी बीम्स आहेत तर त्या सगळ्याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला ऍड करायचे आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला स्लॅबचे लोड्स तुम्ही काय करायचे, ऍडिशन त्या ठिकाणी स्लॅब वरती जे बीम्स आहेत कडेला, तर स्लॅबचा टोटल लोड तुम्हाला बीम वरती ट्रान्सफर करायचा आहे. तर यासाठीचे असणारे जे फॉर्म्युले आहेत, सो राईट डाऊन दिस फॉर्म्युलेज इन युअर नोटबुक for calculation of one way slab and the two way slab with a triangular load and the trapezoidal load. So write down these formulas for the one way slab and for the two way slab.
So draw this diagram first. Draw this diagram first. Write down the formula for one-way slab for the load distribution. ठीक आहे, तर यामध्ये बघा तुम्हाला आता ट्रापेझॉइडल आणि ट्रायंग्युलर सेक्शन मध्ये लोड आपल्याला ट्रान्सफर झालेले दिसतात या ठिकाणी. तर बघा C1, C2, C3, C4, C5 हा एक तुमचा एक छोटा एक बेसिक प्लॅन आहे असं समजा. प्लॅन मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, कॉलम पोझिशन मार्क केलेले आहेत, स्लॅब पोझिशन पण मार्क केलंय. तर स्लॅबचं लोड आता आपल्याला बीम वरती ट्रान्सफर करायचं. तर या ठिकाणी बीमला ट्रापेझॉइडल आणखी ट्रायंग्युलर सेक्शन मध्ये कसं डिवाइड केलेलं आहे, तर डिपेंड्स अपॉन द लेंथ. मग शॉर्टर लेंथ आहे त्या साईडला आपण ट्रायंग्युलर सेक्शन मध्ये, आणि ज्या ठिकाणी लेंथ जास्त आहे त्या ठिकाणी आपण ट्रापेझॉइडल सेक्शन मध्ये आपण त्याला डिवाइड केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर प्रत्येक बीम वरती येणारा लोड आहे तो कॅल्क्युलेट करायचा. मग त्यासाठीचे दोन फॉर्म्युले, फॉर द 2 वे असेल तर हाफ लोड ट्रान्सफर होतो. आता या ठिकाणी बघा, हा जो कॉलम C10 आणि C11 हे जे दोन कॉलम आहेत, तर C10 आणि C11 मध्ये ह्या ठिकाणी वन वे स्लॅब दोन्हीकडे डिवाइड केलेला आहे. वन वे स्लॅब म्हणजे हाफ पोर्शनचा लोड आहे तो या ठिकाणी डिवाइड केलेला दाखवलेला आहे. किंवा या ठिकाणी B9 to
त्या ठिकाणी C11 to C10 यामध्ये पण हा जो लोड आहे तो वन वे स्लॅबने डिवाइड केलेला आहे. तर का तर ते जर L/X रेशो इज लेस दॅन 2 आणि ग्रेटर दॅन 2 यावरून जी आपली कंडिशन असणार आहे तर त्या कंडिशन नुसार आपण लोडचं डिवायडेशन करतो ऑन द बीम्स. तर या ठिकाणी तर बीमचं डिवायडेशन दोन वेज मध्ये या ठिकाणी बाय द ट्रापेझॉइडल सेक्शन अँड द ट्रायंग्युलर सेक्शन इन 2 वे आणि वन वे मध्ये हाफ पोर्शन WLX/3 आणि इन द कशामध्ये ट्रापेझॉइडल मध्ये आणखी तुमच्या ह्याच्यामध्ये वन वे स्लॅब मध्ये WLX/2. अशा पद्धतीने ह्याचं डिवायडेशन करायचं आहे. इथपर्यंत मला वाटते बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी तुम्ही प्लॅन तर रेडी केलेले आहेत की नाही त्याविषयी काही आयडिया नाही अजून कोणी मला प्लॅन एक दोघांनीच फक्त पाठवलेले आहेत. तर प्लॅन एकदा फिक्स झाला की तुम्हाला पुढचे हे जे कॅल्क्युलेशन आहेत बीम्स कॅल्क्युलेशन किंवा लोड कॅल्क्युलेशन बीमच्या थ्रू कॉलमवर बीम वरती स्लॅब थ्रू लोड कसा येतो हे तुम्हाला जर या ठिकाणी एकदा तुम्ही काढायला शिकलात की या बीमचा लोड आपण परत कॉलम वरती करू शकतो. कॉलम C1 जर कन्सिडर केला तर या ठिकाणी जो B1 आहे तो B1 आणखी B10 यातला हाफ लोड आहे तो कॉलम C1 वरती येतो. C2 म्हणजे काय या ठिकाणी बीम वरचा हाफ लोड B1 आणि B2 मधला हाफ लोड हा लोड तुमचा कशावरती येणार आहे कॉलम C2 वरती येणार आहे. C3 ला जर गेला तर C3 वरती B3 चा हाफ लोड आणखी B2 चा हाफ लोड अशा पद्धतीने या ठिकाणी C3 चा लोड येणार आहे. आणखी हा जो थर्ड कॉम्पोनंट असेल B12 तर याची पण यामध्ये ऍडिशन होणार आहे. म्हणजे या कॉलमला जे काही कनेक्शन असलेले बीम्स आहेत तर त्या सगळ्या कनेक्शनचा हाफ लोड आहे तो त्या कॉलम वरती येणार आहे. अशा पद्धतीने जर आपण प्रत्येक बीमवर B1 B2 B3 B4 आणखी परत तुमचे प्रत्येक कॉलम वरती येणारा C1 C2 C3 C4 असे जर लोड कॅल्क्युलेशन जर तुम्ही केले तर यू विल गेट द हायेस्ट लोड पॉईंट. हायेस्ट लोड पॉईंट मिळाला तर त्या हायेस्ट लोडिंगला तुम्हाला काय करायचंय यू हॅव टू डिझाइन द कॉलम. मग तो कॉलम तुम्हाला जे की तुम्ही क्रॉस सेक्शन एरिया घ्याल तर त्यानुसार तुम्हाला हायेस्ट कॉलमला तुम्हाला त्या ठिकाणी डिझाइन करायचं आहे. आणि बीम आहे तर बीम वरचा पण लोड ज्या ठिकाणी हायेस्ट बीम असेल तर त्या हायेस्ट बीम म्हणजे काय जास्तीत जास्त लोड त्या लोडला आपल्याला काय करायचे बीम्स वेगळे डिझाइन करायचे B1 B2 B3 B4. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्लॅबचे आणखी स्लॅबचा लोड आहे तो बीम वरती कसा ट्रान्सफर होतो आणि बीम थ्रू आपण कॉलमच्या वरचा येणारा लोड आहे तो कसा कॅल्क्युलेट करतो हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. Within 2-3 minutes, our meeting will be over. In detail, we'll see this how to calculate this load calculation. We'll see in the next lecture. On tomorrow's lecture, we'll see definitely with respect to this triangular section, trapezoidal section, and all formulas we'll see in the next lecture. Okay.